धन्यवाद धनंजय पाटील. पुन्हा एकदा नवीन मॅच मैदानाच्या आतमध्ये. अगोदरचा एक सामना जिंकले जेडीआर रायपाडा. कॉन्फिडन्स लेवल आता वाढली असेल. समोरचा संघ बघितला तर कश्मी 11चा संघ सध्या आपण बघतोय. पहिल्या इनिंगमध्ये नाणेफेकीचा कौल जिंकलंय, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय जेडीआर रायपाडाने आणि इथून बॅटिंगसाठी आमंत्रण केलंय. पहिला चेंडू फटका बसलाय. झेलची संधी. क्षेत्ररक्षक शुभमने टिपलाय झेल. संपलाय चेतनचा खेळ. गॉन. डीचे कॉन्फिडन्स लेवल म्हटलं होतं की कॉन्फिडन्स लेवल आहे सध्या. जो अप्रोच आहे संघाचा तो आता वाढला गेलाय. पहिल्या चेंडूवरती निशानने बाद केलाय. नवीन बॅटर मिस्टर साहिल. साहिलचा हा पटका खेळण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा येईल वाईट चेंडूचा. अवांतरिक धाव. अवांतरिक धावेने पहिलं सध्या आपण बघितलं गेलं तर कश्मी 11 संघ पोहोचलाय 1 वरती. एक चेंडूचा खेळ, एक गडी बाद आणि त्यानंतर 1 धाव. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज जाकीर सर आपण सध्या बघतोय. त्यानंतर प्रमोद पाटील असतील, त्यानंतर किशोरजी पाटील. सध्या पंचांची भूमिका. त्यानंतर डीपीएन लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. फटका खेळण्याचा प्रयत्न आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता. डॉट बॉल आणि डॉट बॉल पाहायला भेटले जातात मैदानाच्या आतमध्ये. कुठला संघ पुढे येईल हे महत्वाचं आहे. सध्या आपण बघितलं गेलं तो संघ पुढे येईल तो भोईर ब्रदर्स संघाशी खेळताना आपण बघणार आहेत. म्हणून मॅच मध्ये मजा येणार आहे. पुन्हा एकदा सज्ज निशांत भोईर. गती परिवर्तन आउट ऑफ द पार्क. साहिलच्या बॅट मधून आलाय दमदार षटकार. डीचे 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 7 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पॉवर प्लेचं हे षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता साहिलच्या बॅट मधून मोठा फटका आलाय. 3 चेंडूचा खेळ झालाय. माफ करा, 3 चेंडूचा खेळ झालाय. फटका खेळलाय ऑन साइडला. बिगिट आलाय. चेंडू चाललाय सीमारेखा पार. षटकार. Dame un grr. ¿Un qué? Un grr. ¿Un qué? Dame un tuk tak tak tuk tak tuk tuk tak tak tuk tak tuk tuk. धन्यवाद. डीजेच्या माध्यमातून सॉन्ग तर आलंय. हवा 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 आहे, पण ज्या फटक्यांची आवश्यकता आहे तो सध्या साईडच्या बॅटमधून आलेत. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. गती परिवर्तन केले. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक प्रेमराज डेल झेल टिपला जातोय. साईलला परतावा लागतंय. आणखीन एक गडी बाद. गॉन. One hand in the air and we go from left to right. Watch this.
तर डीसे सध्या आपण बघतोय जी जर्सी परिधान केले राजूजी भोईर शिरगाव गावाचे बहुजन विकास आघाडीचे आपण जर बघितलं गेलं तर अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या मार्फत ही जी जर्सी आहे ती जर्सी स्पॉन्सर करण्यात आलेली आहेत. त्यांचे आम्ही आभार मानणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये विकेट्स आलेत. नवीन बॅटर मीत आलाय. उलटा चेंडू होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न धावचीची संधी पण सुखरूप 2 क्रीजमध्ये क्षेत्ररक्षक फलंदाज आपल्याला पाहायला भेटले जातात. क्षेत्ररक्षक आले होते पण थोडासा उशीर झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. 2 बॅक टू बॅक 2 षटकार आल्यानंतर धावसंख्या फलकावरती लागली जाते 14 धावा. गोलंदाजी मार्कवरती कुठल्या गोलंदाजाला आणलं जाईल हे महत्वाचं आहे. पण सध्या तरी आपण बघितलं गेलं ज्याच्या नावाचा गेल्या मॅचमध्ये बोलबाला राहिलाय 1000 रुपयाचं कॅश प्राईज ज्याच्या नावावरती झालंय तो जतीन ठरलाय. धन्यवाद. आणि गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण जर बघितलं गेलं तर जतीन तोच आलाय. अगोदरच्या मॅचमध्ये तुम्ही चांगली कामगिरी केले त्यासाठी तुम्हाला सन्मानित केलं गेलंय पण आताही तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर. जो संघ जिंकेल त्याचा पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. जो पराभूत होईल त्याचा मात्र या स्पर्धे बाहेर जावं लागेल. पुन्हा एकदा 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. जतीन आलाय गोलंदाजी मार्कवरती. पाहायचं आहे जतीन कशा प्रकारे गोलंदाजी करेल. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झालाय. इनटू द गॅप मध्ये सध्या 2 खेळाडू येतात. एक खेळाडू येतोय आणि मिस झालाय. चेंडू चाललाय सीमा रेखा पार 4 धावा. धन्यवाद डीसे. चौकाराने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय 18 वरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळलाय. जबरदस्त चेंडू खोलवर टप्प्यात चेंडू हाताळला जातोय. मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघितलं गेलं तर महेश पाटील आहेत. सध्या आपण बघतोय अष्टपैलू खेळाडू शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाकडनं सातत्याने खेळताना आपण बघतोय. नॉनस्ट्राईक एंडवरती आहेत सध्या आपण बघतोय. ऑन साईडला खोलवर टप्प्याचा चेंडू चाललाय मिड विकेटला. शॉर्ट मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण होते. एकच धाव मिळेल. धावसंख्या फलकावरती लागली जाते 19 धावा. 2 महत्वाचे खेळाडू चेतन आणि साहिल अशी जोडी मैदानाचे आपण बघतोय तर डगआउट्स मध्ये बाद झालेत. बऱ्याच काळानंतर म्हणजे 9 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर महेश स्ट्राईक वरती आलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे प्रेमराज आहेत. मागून जर आपण विचार केला तर बॅकअप केलंय. एकच धाव मिळेल. थोडासा प्रेशर दडपणवाला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे कारण या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा आहे. मीत आहे सध्या आपण बघतोय. मीतच्या बॅटमधून एक चौकार आलाय. जतीनने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला जातोय. मैदानाच्या आतमध्ये 2 गडीबाज झाल्यानंतर मीतला प्रमोट केलं गेलंय पण सध्या मीतने एक चौकार आल्यानंतर थोडासा स्ट्रगल करतोय. पहिल्या षटकामध्ये 14 आतापर्यंत जर विचार केला तर जतीनने चांगली गोलंदाजी केली. 6 धावा खर्च केल्यात. खोलवर टप्प्यात चेंडू क्षेत्ररक्षक बीट झालेत. डीप वरती प्रेमराजने चांगलं बॅकअप दिलंय. फेकी झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर झोन वरती महेश पाटील होते पण सुखरूप क्रीज मध्ये पाहायला भेटले जातात. 2 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या फलकावरती लागली जाते 22 धावा. 11च्या सरासरीने सध्या बॅटिंग होते कशवी 11 संघाची. आता कुठल्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल हेही महत्वाचं आहे. पाहायचं आहे काय घडेल काय बिघडेल.
धन्यवाद डीजे. सध्या आपण बघतोय तिसरा नवीन गोलंदाज आणला जातोय मैदानाच्या आतमध्ये. आता अनिल आलेत. बऱ्याचशा वेळेनंतर कुठल्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू द्यायचा हे महत्त्वाचं ठरलंय. पण अनिल आहेत, अनिलकडे एक्सपिरियन्स कॅम्पर आहे. आपण जर बघितलं एक्सपिरियन्स कॅम्पेनर आहेत, त्यामुळे अनिलच्या हातामध्ये हा चेंडू दिलाय. समोर बॅटर जर बघितला तर महेश पाटील आहेत. हवेचा झोत ऑन साईडला आहे. सध्या आपण बघतोय दिनकर मामा पाटील आमच्या व्यासपीठावरनं या मॅचचा आनंद घेतात. महेश पाटील स्ट्राईक एंड वरती आहेत. अनिल पाटील सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू फटका खेळलाय समोरच्या दिशेने. चेंडू चाललाय लॉंग ऑन पट्ट्या बाहेर सीमारेखा पार. षटकार. SR, 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 SR. धन्यवाद तिथे. षटकाराला महेशच्या बॅटमधून एक चांगला सुरेख असा फटका. हो हो हो, चांगला चेंडू कमबॅक केला अनिलने. चांगली गोलंदाजी होते. षटकार आल्यानंतर उत्तर दिलं जाते. धावसंख्या फलकावरती लागली जाते 28 धावा. थोडीशी पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न मीत आणि महेश मध्ये सध्या सुरू आहे. फटका खेळलाय समोर डाऊन द ग्राउंड. चेंडू चाललाय सीमारेखा पार. षटकार. धन्यवाद. अनिलने आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत. 12 धावा खर्च केल्यात. महेश आहेत समोर. महेशची बॅट बोलू लागले. फटका खेळला हवेच्या झोतावरती. चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. आणखीन एक दमदार षटकार. SR, SR, SR. धन्यवाद डीजे. पहिल्या 2 षटकामध्ये 12, या षटकामध्ये आतापर्यंत 18. संघ पोचलाय 40 धावेवरती. महेश सारखा फलंदाज आहे. नॉन स्ट्राईकवरती मीत आहे. पण मैदानाच्या आतमध्ये महत्त्वाची खेळी महेशला खेळणं गरजेचे आहे. कारण काश्मीर 11चा संघ जर बघितला तर स्वतः त्यांचे संघमालक बंधू आहेत. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये तो खेळ खेळणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय. फटका खेळलाय समोर. घुटना टेक. चेंडूचं जर आपण बघितलं गेलं तर समोर लॉंगॉनच्या दिशेने आलाय. सीमारेखा पार. षटकार. के पान बनारस वाला चढ़ा टोल वाले बैंड बजाला क्या जो धन्यवाद डीजेच्या माध्यमातून गाणी ही सुंदर वाजली जात आहे. 24 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. संघ पोचलाय 46 धावा. मैदानाच्या आतमध्ये पाहायचा आहे अनिल. गती परिवर्तन केले. अशा प्रकारचे चेंडू हाताळणं गरजेचं आहे. मागून सचिन ही तेच म्हणतोय, प्रेमराजी तेच म्हणतोय. 3 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 46 धावा तब्बल या षटकामध्ये 24 धावा खर्च केल्यात. संघ पोचलाय 46 धावेवरती. ज्या पार्टनरशिपची आवश्यकता होती ती पार्टनरशिप झाले मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता कुठला भोईरबर्धाचा संघ विचार करत असेल की कुठला संघ नेमका येईल. कारण 2025 मध्येही असं चित्र होतं. भोईर ब्रदर्स 2 मॅच जिंकून संध्याकाळची मॅच खेळण्यासाठी आले होते आणि आजही ते चित्र आहे. त्यामुळे
भोईर ब्रदर्स विचार करत असेल की कुठल्या खेळाडूला कशा प्रकारे चेंडू हाताळायचे, कुठल्या खेळाडूसाठी कुठला गोलंदाज आणायचा, तेही महत्त्वाचं आहे. आणि मला वाटते गेल्या वर्षी दिगंबर म्हात्रे ही भोईर ब्रदर्समध्येही होते, त्यामुळे यावर्षीही भोईर ब्रदर्समध्ये आहेत. गेल्या वर्षी काय घडलं हे विसरावं लागेल. 2026 मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला तो मौका, तो चान्स आलाय, ती संधी आले, मग संधीचं सोनं करावं लागेल. उद्याच्या दिवसामध्ये कुठला संघ दाखल होईल हेही महत्त्वाचं आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं तर ड्रिंक्स केले, थोडंसं पाणी गेलंय मैदानाच्या आतमध्ये. चला थोडंसं स्पीडअप करा, अजून एक आपल्याला मॅच खेळवायची आहे. 4 वाजलेले आहेत, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आहेत. संध्याकाळी 6:15 वाजता अंधार होतो आणि कुठल्या संघासोबत ते नाही घडलं पाहिजे, म्हणून थोडंसं स्पीडअप करा. उद्या सकाळी मला वाटते 10-10:30 चालू होतील का? 9:30-10 चालू होतील. उद्या आपल्याला फायनलचे सामने खेळवायचे आहेत, म्हणून उद्या लवकर सामने चालू होतील. उद्याच्या दिवसामध्ये खेळणारे संघ त्यांनाही विनंती असेल की उद्या तुम्ही वेळेवरती या. जतीनला प्रमोट केलंय, मीत आलाय समोर आता स्ट्राईक एंडवरती, कारण अगोदरच्या षटकामध्ये महेशने 6 चेंडूचा खेळ हाताळला होता, त्यामध्ये 24 बनवल्यात. आता मीत आलेत, समोर बॅटर जतीन आहे. पाहायचं आहे काय घडतंय. 46 फलकावरती लागल्या गेल्यात. कोलवर डब्या चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, जेलची संधी, जेल टिपला जातोय, मीतचा खेळ संपला जातोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल, तोपर्यंत जाऊया डीजेकडे. DJ Ash. तुम हो, हम हैं, न तुम कम हो, न हम कम है जानी, यार की है यारी निभानी, पीले पीले ओ मोरे राजा, पीले पीले ओ मोरे जानी, पीले पीले ओ मोरे राजा, पीले पीले ओ मोरे जानी. धन्यवाद डीजे. उद्या 26 जानेवारीचा दिवस आहे, त्यामुळे उद्या ड्रायडे असेल. आजच काय ते सर्व घेऊन ठेवा, कारण डीजेच्या माध्यमातून गाणं नाही, तुम्हाला संकेत दिले गेलेत. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर भावेश आलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावेश आलेत. मला वाटते भावेशने सकाळपासून ग्लोव्ज काढलेत नाही, पण आता महत्त्वाचं आहे, इनिंग खेळणं गरजेचं आहे. भावेशचा फटका, क्षेत्ररक्षक आलाय, टिपून टिपलाय झेल, आणि दिगंबर म्हात्रेंनी म्हटलं होतं भावेशला परतावं लागलंय. चर्चा आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये होत होती, पण आम्ही ते शब्द थोडेसे मागे घेतले होते, पण गडी बाद झालाय. भावेश बॅक टू डग आउट गॉन. धन्यवाद. दीपक पाटील आहे, दीपक पाटीलने झेल टिपलाय. भावेश पाटील बॅक टू डग आउट. हाच संधी होती, संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. भावेश मात्र डगआउटच्या दिशेने जात असताना फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, पण थोडासा कमजोर फटका खेळण्याचा प्रयत्न केला. नवीन बॅटर प्रदीप. जतीन आलाय, जतीनने आल्या 2 चेंडूवरती 2 गडी बाद केलेत. हायट्रिक ऑन झालंय, हायट्रिक साधण्याची संधी जतीन वरती येईल का? संधी 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 सुटले, संधी होती, अजूनही स्ट्रगल सुरू आहे. 2 आलेत धावा या चेंडूवरती. संधी होती, संधीचं सोनं करणं गरजेचं होतं, कारण क्षेत्ररक्षकाची साथ असणं गरजेचं आहे. प्रदीपचा हा झेल सुटला गेलाय. 2 धावा आल्या, धावसंख्या फलकावरती लागली जाते 48 धावा. जतीनने इथून चांगली कामगिरी केली या षटकामध्ये. 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 2 गडी बाद केलेत आणि 2 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा सज्ज झालाय जतीन गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा मिस टाइम झालाय, पण नो मॅच लँड मध्ये हा चेंडू. प्रयत्न होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सध्या आपण बघतोय
2 धावा येत आहेत. 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. कशवी 11 संघ पोहोचलाय 50 धावेवरती. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये जतीन फटका केलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक प्रेमराज या संघाचे संघ मालक आहेत. प्रदीपला परतावं लागले. एक झेल सुटला होता, त्यानंतर या फटक्याचं एलिव्हेशन नाही बनवू शकले आणि त्यामुळे इथून परतावं लागले. या षटकामध्ये जतीनने केलेली कामगिरी खूप छान आहे. 4 धावा खर्च केल्यात आणि 3 गडी बाद केलेत. जतीन पुन्हा एकदा फ्रेम मध्ये आलाय. दर्पण पाटील आलाय. दर्पण पाटील हार्ड हिटर फलंदाज. स्लॉग ओव्हर मध्ये ज्याच्या बॅटमधून मोठे फटके येतात तो आलाय. आता प्रमोट केलंय, संधी दिलंय. संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. दर्पण पाटील स्ट्राईक एंड वरती फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक प्रेमराज आले त्या चेंडूवरती. चांगला क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डेंजर झोन. पण सध्या आपण बघतोय महेशने स्ट्राईक साठी इथून दर्पणला डेंजर झोन मध्ये टाकलं होतं आणि तिथून या चेंडूवरती 2 धावा आल्या. पैकी खराब झाले आणि त्यामुळे इथून जर विचार केला तर या चेंडूवरती 2 धावा येतात. 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय 52 वरती. 24 चेंडूवरती 52 बनवल्यात. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कुठल्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल हेही महत्वाचं आहे. धन्यवाद. आता बेस्ट ऑप्शन घेतलंय की ऑनरकडे आपण हा चेंडू देऊ. कारण प्रेमराजला आपण कमी वेळा गोलंदाजी करताना बघितले, पण त्याच्याकडेही ॲक्युरेसी आहे. चांगले चेंडू हाताळण्याची. पण समोर बॅटर कोण आहे तर महेश आहे, ज्याच्या बॅटमधून आपण आतापर्यंत जर बघितलं तर वैयक्तिक 24 धावा बनवलेत. 25 धावा केलेत वैयक्तिक आणि संघाला नेऊन ठेवले 52 वरती. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज यष्ट्यांच्या मध्ये हाताळण्याचा प्रयत्न. झेल सुटलाय. झेल सुटलाय. झेल सुटलाय. झेल सुटलाय. झेल सुटलाय. धावचीची संधी. आता हे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये तेही समजलं नाही. कुठल्या एंडला थ्रो करायचा, कुठल्या एंडला थ्रो नाही करायचा. मैदानाच्या आतमध्ये दिमाग की बत्ती जळवणं गरजेचं आहे. झेल तर सुटलाय, पण एक धावचीची संधी होती, पण ते नाही घडलंय. प्रीत आलाय. आता मीत बाद झालाय. दर्पण बाद झाले. भावेश बाद झालाय. मैथून प्रमोट केले ते म्हणजे प्रीतला. प्रीतच्या बॅटमधून अगोदरच्या आपण मॅचमध्ये जर बघितलं गेलं तर 3 षटकार आले होते. धावसंख्या होती ती म्हणजे 53 धावा. आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम केले महेश पाटील याने. प्रेमराज मात्रे गोलंदाजी मार्कवरती. फटका केलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथून उचली घेणारा हा चेंडू होता. चेंडू चाललाय सीमारेखा पार. चौकार. धन्यवाद. धन्यवाद. डीज एक झेल सुटला. तिथे 1 धाव. त्यानंतर जिथे डबल 2 धावा होत्या त्या चेंडूवरती चौकार आलाय. मग कुठेतरी ह्या धावा कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. शेवटच्या सेकंड इनिंगमध्ये ह्या धावसंख्या मोजल्या जातील का हेही महत्त्वाचं आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज झालाय. प्रेमराजने आतापर्यंत 2 चेंडू चांगले हाताळले आहेत. क्षेत्ररक्षकाची साथ नाही आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू. झेल सुटल्यानंतरचा परिणाम मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 6 धावेने संघ
कश्मी 11 संघ जर विचार केला तर पोहोचतोय तो म्हणजे 63 धावेवरती. 63 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 3 चेंडूचा खेळ झालाय. मैदानाच्या आतमध्ये झेल सुटलाय आणि झेल सुटल्यानंतरचा परिणाम सुरू झालाय. चोरीचा मामला मामा ही थांबला. चोरीचा मामला मामा ही धन्यवाद डीजे. धावसंख्या झाली ती 63 धावा. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये महेश पाटील आता मात्र आपली बॅट बोलू लागले. हो चांगला चेंडू हाताळलाय. थोडासा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, घुटना टेकण्याचा प्रयत्न केलाय पण बॅटर चेंडूवर संपर्क झाला नाही. प्रेमराजने चांगली गोलंदाजी केली. षटकार आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका येईल का हे महत्वाचं आहे. मोठा फटका येईल का? मिस टाइम झालाय. प्रेमराज स्वतः फॉलो थ्रो मध्ये आले. झेल टिपला जातोय. महेशला परतावा लागलाय आणि इथून जर विचार केला तर आतापर्यंत चेंडूचा खेळ बघितला तर 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये आणि धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 63 धावा. धन्यवाद. नवीन बॅटर आपण जर बघितलं गेलं तर आता स्वप्नील पाटील. शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्गवरती. गोलंदाज सज्ज. प्रेमराज चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. बॅटची एज लागले. तडम्याला क्षेत्ररक्षक. शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवले. 1 धाव पळून काढले. दुसऱ्या धावचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावचीची संधी आहे आणि तिथून या चेंडूवरती मला वाटते 1 शॉट आहे. त्यामुळे आता या चेंडूवरती कुठलीही धाव येणार नाही. पंच कुठलीही धाव येणार नाही. त्यामुळे हा चेंडू या चेंडूवरती 0 असं आपण इथून अंकित करणार आहेत आणि इथून 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते 63 धावा. चेंडू असतील आता 30 चेंडू विजयासाठी 64 धावेची आवश्यकता. आमच्या कॉमेंट्री धन्यवाद तिचे. आणि या सेकंड इनिंगला जेव्हा सुरुवात होईल ना तेव्हा आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये हलकासा बदल होईल. आवाज ऐकणार आहात आपण धनंजय पाटील यांचा. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी, बीवी को डरने का नहीं. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी, बीवी को डरने का नहीं. ओ बुलाती है मगर जाने का नहीं. ओ बुलाती है मगर जाने का नहीं.
sound of Ajay Atul. Bring it on, baby. Yeah, bring it on, baby. आगमनात माझ्या आली साधी नितळ भावना किती आलो न राहू आता चल कपल होऊ ना अख्तरी गोडीत लक्झरी गाडीत आलोय आम्ही हुडून आलिंगनाला आलिंगनाला अगं आलिंगनाला Baby, bring it on. Bring it on. Bring it on. Bring it on. षटक फेकण्यासाठी संघाच्या वतीनं आपण पाहिलं तर महेश पाटील, यापूर्वी आपण घनश्यामजी भोईर यांचा आवाज ऐकलात. मॅचला सुरुवात, पहिला बॉल महेश पाटील, पहिला बॉल ऑफ्टमच्या थोडा बाहेर घेऊन गेले, सरळ पाठीमागे असणारे विकेटकीपर भावेश पाटील यांच्या हातामध्ये जात असताना चेंडू पाहायला मिळत आहेत. पहिल्या इनिंगमध्ये जेडीआर रायपाडा संघाच्या माध्यमातून बऱ्याचशा चुकी आपण पाहिल्यात. काही क्षेत्ररक्षक होते ज्यांच्या हातामधून कॅचेस सुटल्यात. एका कॅचचं रूपांतर अगदी किती महत्त्वाचं असतं ना, ते मागच्या मॅचमध्येही काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. परंतु पाहूयात काय कशा प्रकारच्या गोष्टी घडणार. महेश पाटील पुन्हा तयार, ओ द विकेट, ऑफ्टमच्या बाहेर, खूपच बाहेर आहे बॉल. पंच जाकीर सर आमच्या दिशेने वळतायत, दर्शवतायत वाईट बॉल. एक्स्ट्रा रन या ठिकाणी ऍड होतं. धावसंख्या 1. पुढचा बॉल, फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने, डाऊन डिग्राउंड स्ट्रोक खेळायचा होता. क्षेत्ररक्षक चेतन भोईर येत आहेत, फिल्डिंग करतायत. एक धाव धावफलकावरती येत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या 1 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचतात, त्या मात्र 2. ओ द विकेट, पुढचा बॉल, फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी प्रदीप, हातामधून बॉल निसटला, परंतु एका धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. एका धावेनं संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर जाऊन पोचतं 3. पहिला 4 बॉलचा खेळ आतापर्यंत या ठिकाणी कंप्लीट झालाय. थँक्यू डीजे डीजे. आता भरपूर काही गोष्टी सध्या मैदानाच्या मध्ये 4 बॉलचा आतापर्यंत केस संपला. धावा झाला 3. षटकातील पुढचा बॉल, मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा आता चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. त्या ठिकाणी परफेक्टली डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतात. पहिला 5 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 3. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी असेल. महेश पाटीलचं पहिलं षटक आतापर्यंत खूप चांगलं राहिलंय. 64 धावेचा पाठलाग करत होता. समोर दीपक एका बाजूने, दुसऱ्या बाजूने सचिन पाटील. दोघांनाही माहीत आहेत की इथे मैदानावरती कसा खेळ करायचा आहे, काय प्लॅनिंगने खेळायचं आहेत, त्या सर्व काही गोष्टी अगदी जाणतायत. पॉवर प्लेचे षटक आहेत. षटकातील शेवटचा बॉल, फटका खेळलाय, समोर खेळलायत. क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफला प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. साहिल पाटील जोपर्यंत बॉलला फील्ड करतात तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये कंप्लीट होत आहेत. ते मात्र पहिलं, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 4. 24 बॉल, रन करायचे 60. मला भरलं तुझं वार्ग, मी तुझा उमेदवार ग. तुझ्या एका मतासाठी माझं काळीज तुटतंय. तुझ्या एका मतासाठी माझं काळीज तुटतंय.
जवा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. हे जवा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. थँक्यू. एक षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये झालाय कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 4. येणारे 24 बॉल रन करायच्या 60. 15च्या अगदी धावगतीने पुढे जायचं आहे. 15 प्रति ओव्हर मध्ये घ्यायचे आहेत. साहिल पाटील मैदानावरती येतात दुसऱ्या षटकासाठी. एका बाजूने आपण पाहिलं तर दीपक पाटील सचिन पाटील ही जोडी मैदानाच्या मध्ये आहे. साहिल पाटील तयार. समोर आपण पाहिलं तर दीपक. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय. खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल येत असताना आपण पाहू शकतायत. धावफलकावरती धावा 4. 1.1 ओव्हर 1.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपला. धावा झाला 4. पाठलाग सुरू आहे तो 64 धावेंचा 64चा पाठलाग सध्या केला जातोय. साहिल पुन्हा एकदा तयार. षटकातील हा पुढचा बॉल घेऊन ओ द विकेट. फटका खेळलाय. सरळ आपण पाहिलं तर ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली केली आहेत. एक धाव मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वप्नील यांच्या माध्यमातून फेकी करण्यात आलं. सिंगलवरती मात्र फक्त समाधान व्यक्त करावं लागेल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 5. 1.2 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आला 64 धावेंचा जेडीआर रायपाड या संघासमोर. कश्मीर इलेव्हन या संघाच्या माध्यमातून पुढील बॉल. साहिल पुन्हा तयार. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या 1 ने वाढल्यात. एक 1.2 चेंडू देखील संपला. धावफलकावरती धावा 6. षटकातील पुढचा बॉल साहिलचा पुन्हा एकदा ओ द विकेट. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ऑफ टर्मच्या बाहेरची लेन पाहायला मिळतात. पंच झाकीर सर मात्र वळतायत. व्हाईट बॉलचं सिग्नल त्या ठिकाणी घोषित करतात. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 7. 1.2 ओव्हर्स 1.2 चेंडू देखील संपला. धावा 7. ओ द विकेट पुढचा बॉल. ऑफटमच्या बाहेरून पुन्हा मात्र खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल चालला गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक आला त्या ठिकाणी. स्वप्नील फिल्डिंग केलाय. 1ला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. दुसरी धाव वेगानं कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या 2 ने वाढल्यात आणि जाऊन पोहोचतात त्या मात्र 9 धावा. सध्या मॅचचा आनंद घेत असताना युट्यूबला आपण पाहिलं तर आमचे मित्र गायक दीप्तेजी चौधरी या मॅचचा आनंद घेतात. शिरगाव प्रीमियर लीगसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद दीप्तेजी चौधरी. आपल्या मनापासून आभार आहेत. मागच्या स्पर्धेमध्ये शिरगाव स्पोर्ट शिरगावच्या स्पर्धेमध्ये त्यांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती केला होता. धावा 9. ओ द विकेट. पुन्हा एकदा वाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा रन ऑफटमच्या बाहेरून जाणारा बॉल पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर संघाच्या वाढत असताना पाहायला मिळतात. जाऊन पोहोचतात त्या मात्र 10. 10 ऑन स्कोर कार्ड. शिरगाव प्रीमियर लीग सध्या आपण ही स्पर्धा पाहताय. 2026 मात्र दमदार आयोजन. आजच्या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये रंगणाऱ्या ह्या मॅचेस सध्या मैदानावरती सुरू आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओ द विकेटने पुढचा बॉल. ओ फटका खेळलाय. हवेमध्ये खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. कडक बेधडक सिक्सर. 6. थँक्यू रिझन. धावसंख्या 16. 4 बॉलचा खेळ संपलाय. साहिल तयार. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा समोर खेळलाय. समोर 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 बरोबर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आणखीन एक षटकार सचिन पाटीलच्या बॅटमधून. 6 धाबा. 6 धाबा येतात. 6 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 22-22. 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल बाकी असेल. येणारे बॉल शेष आहेत 19 बॉल मध्ये रन करायचे आहेत 42. जेडीआर रायपाडा जयदुर्गा रायपाडा वर्सेस कश्मीर इलेव्हन यांच्यामध्ये अगदी रंगणारी मॅच. बिग बॅश फॉर्मॅट. साहिल पाटील तयार. 2 सिक्सर आल्यात. सचिन पाटील पुन्हा त्या स्ट्राईक एंड वरती. आणखीन एक येईल का? हो
तिसरा नंबरचा सिक्सर, 6 अगेन 6 सिक्सरची हॅट्रिक सचिन पाटीलच्या बॅटमधून 6. बरोबर 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये झालाय कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा 28 ऑन स्कोर कार्ड वरती लगावण्यात आलाय. येणारे बॉल आहेत 18 बॉल मध्ये रन करायच्या 36. 18-36 वाला मॅच आलाय. एका षटकामध्ये मॅचचं गणित थोडं चेंज होताना पाहायला मिळत आहेत. मागच्या षटकामध्ये आलेल्या धावा निर्णायक ठरताना पाहायला मिळतील, कारण लगातारच्या त्या 3 सिक्सरनं जो दबाव, दडपण, जे प्रेशर सर्व काही होतं ना JDR रायपाडावरती, ते आता थोडं रिलीज झालंय, कमी झालंय. त्याचं कारण मैदानाच्या आतमध्ये ती बॅटिंग सचिन पांडुरंग पाटील यांच्या आपल्याला पाहायला मिळालं. दुसऱ्या बाजूनं दीपक पाटील कशा प्रकारे त्यांना साथ देतात तेही पाहण्यासारखं असेल. सध्या मंचावरती आदरणीय दिनकर पाटील मामा या मॅचचा आनंद घेतात. एक क्रीडाप्रेमी आणि क्रीडा क्षेत्रावरती सातत्यानं प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणून दिनकर पाटील मामा यांचं नाव सातत्यानं घेतलं जात आहेत. आदरणीय राजारामजी पाटील 40+ आपले खेळाडू आहेत, तेही सध्या मंचावरती आहेत. त्यांच्या सोबतीने घनश्यामजी भोईर यांनाही आपण मंचावरती पाहतायत. मयूरजी पाटील आमच्या अगदी बाजूने आहेत. गौतम म्हात्रे सध्या स्कोररच्या भूमिकेमध्ये. DJ जयदीप आणि त्याची संपूर्ण टीम या ठिकाणी तयार आहेत. स्कोरर म्हणून जयेश आणि धनंजय तांडेल डिपेंच्या वतीनं आपण पाहतायत. पहिला बॉल पुण्यात खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेतन भोईर त्या ठिकाणी फील्ड करतायत. दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतात. दीपक पाटील आहेत. अगदी ही मजा आहेत, कारण एकमेकांचे आपण मॅच नंतर मित्र आहोत. 17 बॉलचा खेळ बाकी असेल. 35 धावेची गरज. फटका खेळलाय समोरच्या दिशेने, मात्र आपण पाहिलं तर सरळ बॅटने खेळला गेला. क्षेत्ररक्षकाला प्रदीप पाटील फिल्डिंग केलं. एक कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव त्या ठिकाणी आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 31-31. येणारे बॉल शेष आहेत ते 16 बॉलमध्ये रन करायच्या 33. 16 बॉलमध्ये 33 धावेची गरज आहे. भोईर ब्रदर्सच्या अगेन्स्ट कुठला संघ खेळेल ते पाहण्यासारखं असणार आहे. खेळाचा प्रयत्न, पाठीमागे विकेट किपर बीट होता. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. एक सिंगल देखील खूप महत्वाचे असणार आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 32-32. 32 धावा झाल्यात 15 बॉलमध्ये. आता येणाऱ्या 15 बॉलमध्ये अजून करायच्यात 32. 15 मध्ये 32 झाल्यात, 15 मध्ये 32 करायचे आहेत. महेश तयार. महेशचा बॉल स्ट्राईक इनवरती आपण बोलतो तर दीपक पाटील थोडंसं अगदी स्ट्रगलिंग करतोय मैदानाच्या मध्ये. येणारे 14 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 32 धावेची गरज आहे. 14-32 म्हणून जसं म्हटलं की महेश पाटील एक प्रमुख गोलंदाज म्हणून शिरगाव संघासाठी बरेच वर्ष मात्र ज्यांनी अगदी चांगलं क्रिकेट खेळलंय. दुसऱ्या बाजूने दीपकलाही आपण पाहिलंय. पुढचा बॉल फटका खेळलाय, सुंदर खेळलाय, क्लासिकल खेळलाय स्ट्रोक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मयूर कांबीरे त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी चौकार. म्हणतो भेटायला जावा मी पुण्यात, मला आता करा हो पुण्यात. थँक्यू. चौकाराला क्लासिकल स्ट्रोक आपण पाहिलं तर दीपक पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 36-36. 29 धावेची गरज. 13 बॉल. पुण्यात लोवर पुलटच बॉल हवेमध्ये खेळला. हो, व्हॉट अ कॅच. चेतन भोईरनं टिपला या स्पर्धेतील एक सर्वोत्तम झेल. आणि झेल कोणाचा घेतलाय? दीपक पाटीलचा झेल घेतलाय. मॅच बदलणारा हा कॅच असू शकतोय आणि डिबेनच्या वतीनं तुम्हाला स्क्रीनवरती पुन्हा एकदा ही दृश्य मात्र त्या ठिकाणी दाखवले जातील. अगदी रील्स तर व्हायरल होईल, परंतु पहा हा कॅच. लोवर फुलटच बॉल होता. ठीक आहे, थँक्यू. लोवर फुलटच बॉल होता. खेळण्याचा प्रयत्न, झेप घेतली, उडी घेतली, त्याच्यानंतर एका हातामध्ये आपण पाहिलं तर हा कॅच कॅरी केलाय आणि त्याच्यानंतर सेलिब्रेशन. आयोजन कमिटीमध्ये महत्वाचा वाटा चेतन भोईर यांचा आहे. मयूरजी पाटील आहेत, दिगंबर म्हात्रे आहेत, चेतन किनी आहेत. अनेक जण सध्या आपल्याला पाहायला मिळतात जे ऑर्गनायझरच्या भूमिकेमध्ये आहेत आणि खऱ्या अर्थानं आज त्यामधला एक महत्वाचा पार्ट म्हणून चेतन भोईर यांना आपण पाहिलं. येणारे 12 बॉल रन करायच्यात 29. डीजे रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं. हा
थँक्यू. प्रदीप पाटील येतात गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक नंबरती आपण पाहिलं तर सचिन पाटील. 12-29. 12-28 आहेत. 12 चेंडूमध्ये 28 हवेची गरज आहे. बारा चेंडूमध्ये 28 हवेची गरज आहे. जेडीआर रायपाडा वर्सेस कश्व 11 मध्ये रंगणारा हा मॅच. प्रदीप पाटील तयार. समोर सचिन. पहिला बॉल सोडून दिलाय. ऑफ टर्मच्या खूप बाहेर जाणारा बॉल. पंच वळाल्यात. व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. एक्स्ट्रा रन आल्यात. येणारे 12 बॉल 27 हवेची अजून गरज. धाबा धावपलकावरती बनवण्यात आला 37-37 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपलायत. सचिन पाटीलच्या आतापर्यंत इम्पॅक्टफुल पारी राहिल्यात. 8 बॉलमध्ये 24 धावा त्यांना बनवल्यात. 300च्या स्ट्राईक रेटनं त्यांना मैदानावरती बॅटिंग केल्यात. 12-27 महत्वाचा मॅच. अक्रॉस द बॅटनं खेळायचा होता. आधी मन बनवलं तो ऑन साईडला मिड विकेट बॅकवर्ड स्कोअर लेग या क्षेत्रामध्ये खेळायचा होता हा फटका, परंतु नाही क्लिअर करू शकले. गोलंदाज प्रदीप पाटीलनं मात्र ओळखलं. ऑफ्टरच्या थोडा बाहेर घेऊन गेले बॉलला आणि सरळ विकेट किपर महेश पाटील त्यांचेच बंधू आहेत. त्यांच्या हातामध्ये बॉल जात असताना आपल्याला पाहायला मिळालं. डॉट बॉल आलाय. 11 बॉलमध्ये रन करायचे 27. अनेक जणांची चर्चा सुरू आहेत. कोण जिंकणार, कशा प्रकारे खेळ होणार याच्यावरती प्रत्येकाच्या नजरा सध्या लागलेल्या आहेत. पुढचा बॉल फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉल वरती येत आहेत. पाहूयात. एका हातामध्ये बॉल तर अगदी सापडला होता, परंतु कॅच कंप्लीट नाही करू शकले स्वप्नील. 2 कंप्लीट. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न खूप चांगला होता. कॅच वरती येण्याचा इरादा चांगला होता, परंतु 3 धावा रोखल्या जात नाहीत. 3 धावा येत आहेत. 3 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 40. येणारे बॉल शिल्लक आहेत 10. 10 बॉलमध्ये रन करायच्या 24. एक हाफ चान्सेस तुम्हाला मैदानाच्या मध्ये कन्वर्ट करावा लागेल. त्यामध्ये तुम्हाला रूपांतर करावं लागेल. हा मॅच जर मैदानाच्या मध्ये बनवायचा असेल तर प्रयत्न तुम्हाला करायचे आहेत. जसं नेहमी म्हणतात प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न अगदी तुम्ही करत राहा, परमेश्वर तुम्हाला साथ देईल. परंतु आज मैदानाच्या मध्ये काय जेडीआर रायपाडा, काय कश्व 11, कुठला संघ भोईर ब्रदर्सच्या अगेन्स्ट खेळणार याच्यावरती देखील आता बऱ्याच जणांचं लक्ष अगदी अवलंबून आहेत. या वर्षामध्ये आपण पाहिलं तर बिग बॅश फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा मात्र खेळवली जात आहेत. एक दर्जेदार आयोजन असलेली स्पर्धा शिरगाव प्रीमियर लीग 2026 पर्व 5वं. उद्या अंतिम दिवस या स्पर्धेचा 26 जानेवारी 77वा प्रजासत्ताक दिन उद्या आपल्याला पाहायला मिळेल. आणि अंतिम दिवसामध्ये देखील उद्या तयारी होईल या मैदानावरती. 10 बॉलमध्ये 24ची गरज आहे. सामना रंगलाय. स्ट्राईक एंडवरती जतीन पाटील मागच्या मॅचचा हिरो, ज्यांना अगदी चांगली पारी खेळली होती, तो स्ट्राईक एंडला. स्लोवर वन बोटांमधली अगदी जादू दाखवत असताना पाहायला मिळतात. खूप चांगला बॉल त्या ठिकाणी मात्र डिलिव्हर केलात. 9 चेंडूमध्ये 24 धावेची गरज आहे. कश्वी की रायपाडा की कश्वी असा सध्या हा मॅच सुरू आहे. कश्वी 11 म्हटलं तर अगदी टाकपाड्याचे असलेले ऑनर आहेत. दुसऱ्या बाजूने जेडीआर रायपाडा आपल्या रायपाडाचे ऑनर आहेत. 9-24 फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहेत, दूरवरती आहेत. जोपर्यंत बॉलला फील केलाय. एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट होईल का नाही यासाठी आता पंचांना यावं लागेल. किशोर सरांना यावं लागेल. तिसऱ्या पंचांना यावं लागेल. थर्ड अंपायरकडे डिसिजन आलं, त्यामुळे तिसरे पंच होतील आता बिझी. नाव डिसिजन पेंडिंग. पंच सॉफ्ट सिग्नल काय? सॉफ्ट सिग्नल प्रमोद सर, सॉफ्ट सिग्नल सांगा. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. हा, तिसरे पंच आता पाहण्याचा प्रयत्न करतायत. बॅट्समॅन थांबायचं, अजून तिसरे पंच पाहतायत. फक्त सॉफ्ट सिग्नल विचारलाय. पंचांनी जो दिलेला आहे तो आउट दिलेला आहे. आता तिसऱ्या पंचांकडे गेलं, त्यामुळे तिसरे पंच पाहणार आहेत. तिथे लाईव्हच्या माध्यमातून चेक केलं जात आहे.
जसं तिसऱ्या पंचाने पाहण्याचा प्रयत्न केला त्याने तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलाय नॉट आउट. बॅटर सेफ आहे त्यामुळे धाव जे ते धाव मात्र कंप्लीट करण्यात आल्यात. डाऊट होता पंचांच्या मनामध्ये आणि तिथे पर्यंत धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 वाढत असताना जाऊन पोहोचते ती 42-42. येणारे 8 बॉल रन करायच्यात 22. 8-22 वाला मॅच आहेत. JDR रायपाडा की कशवी, कशवी की JDR, कोण खेळणार भोईर ब्रदर्सच्या अगेन्स्ट आजच्या दिवसातील शेवटचा मॅच ती सांगणारी ही मॅच आहे मैदानावरती. बरेच प्रेक्षक वर्ग आता युट्यूबला DBN लाईव्हला मात्र जोडले गेलात, ते मॅच आनंद घेत आहेत. तर सर्वांचा मी स्वागत करू पुन्हा एकदा शिरगाव प्रीमियर लीग 2026च्या वतीनं. 8-22 हे 2 बॉल खूप निर्णायक आहेत. या 2 बॉलवरती या मॅचचं भवितव्य अवलंबून आहेत. कारण हे 2 बॉल ज्या पद्धतीने टाकले जातील ना त्याच्यावरती या मॅचच्या सर्व आशा अपेक्षा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चला घाई करा, जास्त वेळ घेऊ नका. स्ट्राईक इनला जतीन पाटील, गोलंदाजी मार्गवरती प्रदीप. फटका खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. जतीन पाटील एका वेगळ्या सुरामध्ये बॅटिंग करतोय आणि जतीनच्या बॅटमधून सिक्सर. दिलदार मनाचं वाढीव तुमचं दिलदार मनाचा रुबाबदार वाढीव थँक्यू. वा वा वा. JDR रायपाडा संघ मैदानाच्या मध्ये कमाल धमाल सध्या करतोय. बॅटर जतीन पाटील. येणारे बॉल आहे 7 बॉल मध्ये रन करायचे 16. 7-16चा मॅच मैदानावरती रंगलाय. प्रदीप पाटील पुन्हा तयार. स्ट्राईक इन वरती जतीन पाटील. कोलवर टप्प्याचा बॉल टाकलाय, यॉर्कर लेनचा बॉल टाकलाय. शेवटच्या 6 बॉलवरती मॅचचा रिझल्ट आलाय. शेवटच्या 6 बॉलवरती मॅच आलाय. 16 धाब्याची गरज आहे. गोलंदाजीवरती अगदी गोलंदाज स्वप्नील वरती अगदी तर बोट दाखवले गेल्यात, परंतु तो कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे पाहण्यासारखं असेल. 6-16चा मॅच आहेत. या जाऊया डीजे कडे, ऐकत संगीत आणि येऊयात 6-16. सरकार तुम्ही केलंय मार्केट जॉब, सरकार तुम्ही केलंय मार्केट जॉब, सरकार तुम्ही करताय मार्केट जॉब. तुमचं नादात लय डेंजर, चला 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 जास्त वेळ घेऊ नका. बाउंड्री लाईनवरती आपण चला. फिल्डिंग सजून घ्या विनंती आहेत. बॅटर तयार आहेत. पाणी मैदानाच्या आतमध्ये गेलंय. काय बदलणार या मॅचची कहाणी. जसं DJ जयदीपच्या पण गाणी ऐकत आहात. 6 बॉलमध्ये 16 धाब्याची गरज आहेत. 48ला 1 विकेट 63 धाबा बनवल्या होत्या कशवी 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पहा हा प्रेक्षक वर्ग आहे मैदानावरती जो अगदी आपल्याला पाहायला मिळतात. त्या प्रेक्षक वर्गाला मात्र सध्या कॅमेरामध्ये कॅप्चर केले जात आहेत. बरोबर मुख्य रस्त्यावरती काही प्रेक्षक वर्ग या शिरगाव गावातील आहेत. अगदी आजूबाजूचे सर्व प्रेक्षक वर्ग आहेत ते ऑन स्क्रीन कॅमेरामध्ये आपण त्यांना पाहू शकतायत. कॅमेरामॅन नयन तांडेल प्रोफेशनल कॅमेरामॅन म्हणून सध्या खूप चांगलं काम करतायत. चला शेवटचे 6 बॉल. विश्वास दाखवलाय दर्पण वरती. दर्पण पाटील वरती विश्वास दाखवलाय. शेवटचे 6 बॉल रन करायचे 16. नाव दर्पण आहे परंतु दडपण आता त्याला घ्यायचं नाही. दुसऱ्या बाजूने सचिन पाटील 10 चेंडूमध्ये 27 धाबा त्याने बनवल्या आहेत. जतीन पाटीलने 4 मध्ये 8 बनवल्या आहेत. 6-16 मॅच रंगलाय. पहिला बॉल दर्पण पाटीलचा ओद विकेट. पहिला बॉल हवेमध्ये फटका फसला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. 1 धाबे तसाना पाहायला मिळत आहेत. येणारे 5 बॉल रन करायच्यात 15. 5-15
5 बॉलमध्ये 15 धावेची गरज. कुठला संघ? भोईर ब्रदर्स या संघासोबत मॅच खेळ अगदी ते आपल्याला आता काही वेळामध्ये माहीत पडेल. आगमन होत असताना पाहायला मिळत आहेत प्रभाग क्रमांक 1च्या नवनिर्वाचित नगरसेविका अस्मिताताई विशाल पाटील मॅडम यांचं आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रभाग क्रमांक 1 मधून ब मधून आपण ज्यांना पाहिलं ते आपल्या सर्वांच्या लाडक्या नगरसेविका अस्मिताताई विशाल पाटील मॅडम यांचं आगमन आहे. त्या आगमन या मुख्य मैदानाच्या दिशेने होताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं आपण स्वागत करूयात. फक्त 1 मिनिट, कारण मान्यवरांचं आगमन आहे ते आगमन या ठिकाणी होत असताना पाहायला मिळत आहेत. अस्मिताताई विशाल पाटील मॅडम नगरसेविका, नवनिर्वाचित नगरसेविका म्हणून ज्यांना आपण पाहिलं प्रभाग क्रमांक 1 मधून ब मधून आपण ज्यांना पाहिलं होतं त्या आपल्या सर्वांच्या लाडक्या आदरणीय अस्मिताताई विशाल पाटील आणि त्यांच्या सोबत समाजसेवक श्री विशालजी पाटील आपल्याला उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. बहुजन विकास कामगार संघटनेच्या आपण पाहिलं तर खजिनदार आदरणीय नरेशजी पाटील साहेब यांचंही या मैदानावरती मंचावरती आगमन होत असताना पाहायला मिळतात. त्यांचंही आपण स्वागत करूयात. विशालजी पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत. समाजसेवक अस्मिताताई पाटील याही पोहोचत आहेत आणि आपला लहान जो आहे तो खऱ्या अर्थानं लेदर खेळतोय ओमसाई अकॅडमीमध्ये, त्याचंही आगमन या ठिकाणी होत आहेत. या मॅचच्या दिशेने जाऊयात. 5-15ची गरज. फटका खेळलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओ हो कडक सिक्सर. 6. थँक्यू मान्यवरांच्या माहितीसाठी. कश्मी 11 आणि JDR रायपाडामध्ये मॅच सुरू आहेत. मॅचचं समीकरण आलंय 4 बॉलमध्ये रन करायचं 9. 4 मध्ये 9 धावेची गरज आहे. एका बाजूने आपण पाहिलं तर जतीन पाटील एका वेगळ्या अंदाजामध्ये, जसं म्हणतात ना की SPL मध्ये त्यांना वेगळं काहीतरी करून घेण्याचा प्रयत्न केलाय. बाकी इतर स्पर्धा आपण पाहिलं तर अगदी पार पडल्या. वाघोबा खंदरपाडा संघाच्या माध्यमातून नेहमी खेळताना पाहिलं, पण आज ती इनिंग त्यांना SPL साठी राखून ठेवली होती की काय जयदुर्गा रायपाड्यासाठी, तो त्यांना परफॉर्मन्स दाखवण्यासाठी सुरुवात केलाय. 55ला 1 विकेट, येणारे 4 बॉल आहेत आणि 4 बॉलमध्ये रन करायच्यात 9. चार बॉल मध्ये 9 धावेचं लक्ष. शिरगाव प्रीमियर लीग SPL मध्ये रंगणारा हा मॅच, बिग बॅश फॉर्मॅट. जिंकणार तो शेवटची मॅच. आज भोईर ब्रदर्स या संघासोबत खेळणार आहेत. पराभूत होईल त्याचा प्रवास या ठिकाणी थांबेल, परंतु कोण जिंकणार? 4-9 फिल्डिंग पोझिशन सजवली जात आहे. स्ट्राईक इनवरती जतीन पाटील. 5 बॉल मध्ये 14 धावा त्यांनी बनवल्या आहेत. अजूनही अगदी माहित नाही पडणार कुठला संघ जिंकेल. प्रेशर, दबाव तोच आहे. ओ मैदानाच्या आतमध्ये काय कृत्य घडलंय. रन तर घेण्यात आलेत. नो बॉल, नो +1. एकूण 2 धावा वाढल्यात. टाळ्यांचा गजर रायपाडा संघाचे समर्थक करतायत. JDR रायपाडा. येणारे 4 बॉल, रन करायचे 7. 4-7. जसं दर्पण नाव आहे, मी म्हटलं की दर्पण वरती दडपण आहे. दडपणामध्ये त्याला चांगली कामगिरी करायची आहे. पंचाने सांगितलं फ्री हिट. मैदानाच्या मध्ये फ्री हिट आपल्याला पाहायला मिळेल. फ्री हिट. स्ट्राईक चेंज झालाय. सचिन पाटीलकडे स्ट्राईक आलाय. काय घडणार, कशा प्रकारे घडणार, त्या गोष्टीची चर्चा होईल मैदानाच्या मध्ये. 4-7 अगदी द्यायचे आहेत, एकमेकांना द्यायचे आहेत. हीच वेळ आहेत. JDR रायपाडा दुसऱ्या बाजूने कश्मी 11 की JDR रायपाडा. 4 मध्ये 7 धावेची गरज. सचिन की पुन्हा दर्पण की सचिन, असाच मॅच सध्या मैदानावरती सुरू आहेत. रंगलाय सामना. फिल्डिंग पोझिशन मध्ये सातत्याने बदल केले जात आहेत, कारण हा दडपण आहे, हे प्रेशर आहे. अगदी या मॅच मध्ये 4 बॉल 7 मॅच रंगलायत. नुसता रंगला नाही, प्रत्येकाच्या नजरा मॅच वरती लागल्या आहेत. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हो फटका खेळलाय, चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. सिक्सर. कडक. डोळ्यात डोळं भरून हाताला धरून नेणार का. लाडात थोडं
सध्या जसं आपल्या मंचावरती अस्मिताताई विशाल पाटील नवनिर्वाचित नगरसेविका विशालजी पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचाच मुलगा मी जो म्हटलं की सार्थ विशाल पाटील जो अंडर 9 मध्ये असताना MCNच्या अंडर 14 मध्ये सध्या सिलेक्टेड आहे आणि तोही आपल्या मंचावरती उपस्थित आहे. तोही मॅच जवळून पाहतोय. 3 मध्ये 1 बापकुडला गेलं, स्लाइस केलं आणि JDR रायपाडा हा संघ मात्र विजय संपादन करताना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील शेवटचा मॅच बिग बॅश फॉर्मॅटचा खेळण्यासाठी तो तयार झालाय आणि चांगली इनिंग जतीन पाटीलची. परंतु या मॅच मध्ये सचिन पाटीलची जी इनिंग होती ना ती इनिंग सर्वाधिक महत्वाची होती. चला लाईनअप मध्ये JDR रायपाडा लाईनअप मध्ये मैदानाच्या मध्ये आपण हस्तांतरण करून घ्या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र या ठिकाणी दिला जाईल. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस आहेत तो टॉसही केला जाणार आहेत. भोईर ब्रदर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल टीम JDR रायपाडा. यो ग्रुप पालघरवाला KDR. आमचा रायपाडावाला